प्रत्येक समाजाने मारवाडी समाज, ब्राह्मण समाज, जे बी काही अल्पसंख्याक समाज आहे त्या समाजाने स्वतःसाठी आपलं स्वतःच्या समाजासाठी काही ना काहीतरी कर्तव्य पूर्ण केले. पण आपल्या पाटील लोकांनी आणि मराठी समाजाने सांगा, मराठी समाजाचं काय आहे? ना एक मंगल कार्यालय आहे ना काही आहे. काय आहे आपल्याकडं? काहीच नाही. त्यांच्या जैन समाजाचं मंगल कार्यालय आहे, मारवाडी समाजाचं मंगल कार्यालय आहे. त्यांनी त्यांच्या समाजासाठी काय, आणि आपला मराठी समाज पहिल्यापासून मोठ्या पदावर आहे. मंत्री घ्या, खासदार, आमदार सगळे मराठी समाजाचे. काय मराठी समाजाच्या खासदार आमदारांनी आपल्या समाजासाठी, पाटील समाजासाठी काय केलं? आरक्षण, गेट, आणि आपल्या समाजाचे मंदिर बघा. आता मस्जिदीची जागा का VIP दर्शन आहे मस्जिदीला? नाही. आपल्या समाजाच्या मंदिराला शिर्डीला जा, पंढरपूरला जा, बालाजीला जा, कुठं जा, VIP दर्शनासाठी रांगा लागतात. VIP म्हणजे काय? प्रत्येक त्याच्या आहे का? तर माझं एवढंच 4 शब्द आहे का, की आपल्या मराठी समाजाने, आणि मराठी समाज हा एकत्रित येत नाही. पण जो पहिले म्हणजे जात धर्म काही पाळायचा नाही, काही नाही. जात धर्म नाही पाळायला काय? पहिली लोक काय येडे होते का? जात धर्म पाळत होते ती. अडाणी होते पण संस्कारी आणि संस्कृत होते. लेकरायला पहिल्यापासून दर्शनाचं वळण, सकाळी उठण्याचं वळण लावत होते. एक नित्य नियम होता. आता काही नियम राहिला का? लेकरं आपण जर घरामध्ये आईवडिलांनी देवपूजा दर्शन केले तर लहान लेकरं करतात. शाळेचे उदाहरण घ्या. पहिले मास्तर लोक आम्हाला मारायचे, तर आईवडील जाऊन विचारित नव्हते जॉब मास्तर लोकांना, आमच्या मुलांना का मारणार. आता काय करणार? मुलाला जर धाकच नसेल, काहीच नसेल, तर मुलाची वळण असेल. अशी पिढी आपली मराठी समाजाची पिढी अशीच जाणार, कारण त्यांना वळणच लागणार नाही.